MMS म्हणजे तू पुरुष असल्याचं लायसन्स आहे, मर्दानगीचं डोमिसाइल सर्टिफिकेट आहे. एकदा MMS टाकला नेटवर की तुम्ही शतकानुशतक झालात अमर. अरे MMS मस्त मस्त शेक. आपल्याला 15 मिनिटाचा MMS करायचं, 3 तासाचा शोले नाही. तुमच्या करता घराची बुधवार पेट करू मी? अबे तुला वाटतं ना तुझी इज्जत जाल, मग मास्क लावून केलं तरी बी चालेल. कोणीतरी चांगली बघा, काही पिवळी नकोय. बाथरूम में टॉवेल गुंडाळू गुंडाळू उभी है ना, उसको पाठवो. उसका 50,000. हाँ तो विदाउट टॉवेल पाठवो. एकाचे 5, 5 3 15. गण कच्चा आहे काय? तुम्हाला वर्जिन पाहिजे ना? लिम्फोसर्कोमा इंटरेस्टिंग झालाय. खोटा बोलतोय. काका पळाला. कसा? टॉयलेट करून पळाला. बंदूक दे. ते थांबना, बायकोला घेऊन गावाला जायचे. मी काही तिकीट काढून देणार आहे का? जा ना तुझं तू. लूज कंट्रोल एक केपर कॉमेडी है बेसिकली. ये एक सिचुएशनल कॉमेडी की तरह वर्क करता है, जहाँ पे बहुत सारे कैरेक्टर्स है, बहुत सारी स्टोरी लाइन्स है, और वो मूव करती है फॉरवर्ड, और बीच में कभी तो वो मिलती है और एक एक्साइटमेंट और फनी सिचुएशंस प्रोड्यूस करती है बेसिकली, और फाइनल जाके क्लाइमैक्स में एक बहुत बड़ा धमाका होता है. तो ऑलराउंड एक धमाल कॉमेडी सिचुएशंस है, वो लूज कंट्रोल में हम लोग ने क्रिएट करने की कोशिश की है. हां नमस्कार. या सिनेमामध्ये मी एक रॉकी नावाचा माणसाचा रोल प्ले करतोय. रॉकी हा एक खतरनाक माणूस आहे. कॉलेजमधनं पासआउट झाला आहे, तरीसुद्धा कॉलेजमध्येच पडला आहे. त्याला बेसिकली MMS करायची खूप आवड आहे, वेगवेगळ्या मुलींबरोबरची. आणि ही एक विकृती असणारी काही माणसं आहेत, त्यातला हा एक रॉकी आहे, जो तरुण पिढी नादाला पण लावतो. त्यातनं इन्कम जनरेट करण्याचा हा एक प्रयत्न करतो. पण आपण नेहमी म्हणतो की वाईट कामाचा अंत हा वाईटच होतो, तसा ह्या रॉकीचाही अंत होतो, त्या कुकर्मांचाही अंत होतो. आणि हा सगळा प्रवास अखंड विनोदी माध्यमातून आहे. आणि लूज कंट्रोल हा एकूणच सिनेमा मला वाटतं की त्याचं एक म्हणणं आहे, त्याचं एक से आहे. हॅलो, मी नम्रता. मी लूज कंट्रोल या सिनेमामध्ये सुशीला नावाचं कॅरेक्टर करते. नावाप्रमाणे सुशील आहे ती. एक चाळीत राहणारी बाई आहे. तिला एक छोटंसं बाळ आहे आणि तिच्या नवऱ्याचा पत्ता नाही आहे. तो खूप पेताळ असतो, तो कुठेतरी काय म्हणतात त्याला, गायब असतो, पिऊन पडलेला असतो. तिला म्हणजे तिने घरातनं हकललेलं असतं. एक कॉलेज गोईंग मुलगा तिच्या प्रेमात असतो आणि ती एका रिक्षावाल्याशी लग्न करते. तर ह्या मधल्या इन बिटवीन जे काही घडतं आणि ती जी काही गंमत आहे ती तुम्हाला लूज कंट्रोल या सिनेमात बघायला मिळेल. अतिशय वेगळं असं कॅरेक्टर करायला मला मिळालं आहे अजय सरांमुळे. व्हेंटिलेटरचं एक वेगळं कॅरेक्टर होतं आणि हे कम्प्लीट वेगळं, त्यामुळे मला स्वतःला खूप मजा आली आहे या फिल्ममध्ये काम करताना. नमस्कार, मी शशिकांत गिरकर. मी या फिल्ममध्ये पिनाक नावाची भूमिका करतोय. जे कॉलेज गोईंग स्टुडंट जे एकांकिका वगैरे करतात, त्यांना स्टार व्हायचं असतं. म्हणजे पिनाक कॅरेक्टर असं आहे की त्याला अमिताभ बच्चन बनायचं असतं, त्याला नाना पाटेकर बनायचं असतं. पण फॅक्ट असं असतं की तो जर स्टेजवर गेल्यानंतर तो फंबल टाकत असतो सतत. त्यामुळे त्याला कॉलेजमधली सगळी मुलं फंबल ह्या नावानेच हाक मारत असतात. तर त्या सगळ्या अख्ख्या प्रवासामध्ये त्याला 2 मित्र भेटतात त्याला कॉलेजमध्ये. आणि मग त्या तिघांची अख्खी जर्नी दाखवली या लूज कंट्रोल या सिनेमामध्ये, की पास होण्यासाठीची धडपड. आणि मग रॉकीसारखा एक मित्र किंवा गुरु त्यांना भेटतो आणि मग तो त्यांना मार्गदर्शन करतो की तुम्ही कशा पद्धतीने पास होऊ शकता. तर ही सगळी जर्नी आमच्या या फिल्ममध्ये आहे. तर तुम्ही ही फिल्म बघा, फारच विनोदी आहे आणि सिच्युएशनल कॉमेडी बघायला फारच गंमत येईल तुम्हाला. माझं नाव जग्गू आहे फिल्ममध्ये आणि मला लोक स्कॅनर म्हणतात, कारण मी कुठल्याही मुलीला फक्त आणि फक्त घाणेरड्या नजरेनेच बघतो.
असं एक जग्गू मी नाही जग्गू, तर असं एक कॅरेक्टर आहे. तो विदर्भाचा आहे, तो पुण्यात आलेला आहे इंजिनिअरिंग शिकायला. इंजिनिअरिंगशी काही संबंध नाही, त्याला इंजिनिअरिंग करायचं नाही, आणि मग त्याला हे दोन लोक भेटतात आणि मग त्याच्यानंतर कसा तो MMS मधून पैसे मिळवण्याचा प्रवास, आणि मग पुढे जाऊन काय गडबड होते, आणि मग ते सगळं तुम्हाला लूज कंट्रोलमध्ये बघायला मिळेल. हाय, दिस इज टिया. माझं या मूवीमध्ये जुलीचं कॅरेक्टर आहे, आणि इथे ॲक्च्युअल 2 जुली आहेत, म्हणजे एक जुली 3, जुली 2. जुली 3 आणि जुली 2 जुली 1 ते गुपित आहे, ते सस्पेन्समध्ये, आणि त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर 23 फेब्रुवारीला हा मूवी बघायचा आहे सगळ्यांना. हा सस्पेन्स एक्झॅक्ट काय आहे आणि कुठून स्टार्ट होतो. माझं कॅरेक्टर भाऊंच्या बायकोचं आहे, आणि खूप छोट्या अपेक्षा असतात काही बायकांच्या, आणि त्याही पूर्ण होत नाहीत. त्यांचं ऐकणारं कोणी नसतं, मग त्या खूप त्रागा करतात, त्रास देतात नवऱ्याला. अशा काही बायकांचं प्रतिनिधित्व मी करते. तर खूप छान कॅरेक्टर आहे, करताना खूप मजा आली, आणि सगळ्याच व्यक्तिरेखा खूप छान आहेत आणि आपापल्या जागी कणखर आहेत आणि वेगळ्या आहेत. तर तुम्ही या सगळ्याचा आस्वाद नक्की 23 तारखेला घ्या. नमस्कार, मी भाऊ कदम. माझं कॅरेक्टर या चित्रपटामध्ये हवालदार रासकर नावाचं कॅरेक्टर आहे. त्याची बायको आहे, 2 मुलं आहेत त्याला, आणि डिपार्टमेंटनी त्याच्यावर एक जबाबदारी टाकली की गुंडाला पकडून ताबडतोब चौकीत घेऊन ये, आणि तो सगळा त्याचा स्ट्रगल चालू आहे. गुंड चौकीत येतो का तो बायकोबरोबर बाहेर फिरायला जातो, कारण मेवण्याचं साखरपुडा असतो आणि त्याला जायचं असतं बायकोबरोबर. तर दोन्ही याच्यात अडकलेला हा रासकर हा तुम्हाला येत्या 23 फेब्रुवारीला लूज कंट्रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. तर नक्की बघा 23 फेब्रुवारीला लूज कंट्रोल. नमस्कार, माझं नाव मधुरा नाईक, आणि मी ह्या फिल्ममध्ये अमोलच्या गर्लफ्रेंडचं कॅरेक्टर प्ले करते. त्या कॅरेक्टरचं नाव आहे टोचन, आणि मला आणि अमोलला अरेंज केलं असतं फॅमिलीनी. तर मी खूप कंट्रोलिंग असते, मी त्याच्या अभ्यासावर नजर ठेवते, तो काय करतो, कोणाबरोबर जातो, आणि मला त्याचे जे 2 मित्र असतात ते मला बिलकुल नाही आवडत. तर चांगले नाही, चीप मित्र असतात, खूपच चीप, आणि खूप हँडसम. आणि मी त्याला जेव्हा पण मी त्याला त्यांच्याबरोबर बघते तर मी त्याला टोकते, आणि मी त्याला बोलते की ह्यांच्याबरोबर मला दिसलास तर मी पप्पांना सांगेन. आणि बाकीचं मी काय काय करते मूवीमध्ये तुम्ही प्लीज 23ला लूज कंट्रोल बघा सिनेमा थिएटरमध्ये. आणि अमोलबद्दल आलंय तर मी अमोल आमचा मित्र इकडे नाही आहे आता काही कारणास्तव, त्यामुळे त्याचं कॅरेक्टर पण मी सांगतो, कारण की तो लीड कॅरेक्टर्समधला एक आहे. तर तो खूप हँडसम आहे आणि उंच आहे, आणि तो खूप असा इंट्रोवर्ट आहे, त्याला डिसिजन्स घ्यायला भीती वाटते, तो त्याच्या आईबाबांच्या धाकात आहे, आणि नेहमी घाबरूट असा आहे, रिस्क नाही घ्यायची आयुष्यात, आणि खूप पैसेवाला आहे, खूप आमचा ATM आहे तो असा आहे. आणि त्याचे जे बाबा आहेत ते आदर्श बाबा आहेत, कारण की त्यांनी हिच्यासारखी गर्लफ्रेंड त्याला अशी दिली आहे, ही आजपासून तुझी गर्लफ्रेंड असं सांगून त्याला ती देण्यात आलेली आहे. पण ऑफकोर्स ती टोचन आहे आणि ती खूप त्रास देते. अमोलची भूमिका अक्षय म्हात्रे, असंख्य मुलींच्या मनात राहणारा अक्षय म्हात्रे हा त्याची भूमिका करतोय. सो आता आरतीची हो हो ह्या फिल्ममध्ये मी जुली नावाचं कॅरेक्टर करते. जुली अतिशय इनोसेंट अशी आहे. हां, तर जुली अतिशय इनोसेंट अशी आहे, आणि ती इनोसेंट असली तरी ही जी 3 मुलं आहेत, ह्या 3 मुलांच्या आयुष्यात जे वादळ येतं ते ह्या जुलीमुळे येतं, आणि हां, वादळ अक्षरशः अंगावर बसतं. तर ते तुम्हाला 23 तारखेला कळेलच की ते वादळ नेमकं काय आहे. तर तुम्ही नक्की 23 तारखेला बघा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात लूज कंट्रोल. जब भी कोई एक सब्जेक्ट आता है आपके माइंड में, तो बेसिकली आप उसको सोचते हो कि इसको मैं किस जॉनर में करूं, और जब
लूज कंट्रोल का आइडिया आया था तभी एक नेचुरल फ्लो था कि इसको कॉमेडी में करना चाहिए बेसिकली, तो दैट्स वाई कॉमेडी जॉनर सेलेक्ट करके करने की कोशिश की गई है। गंमत अशी की बरं ते कॅरेक्टर्सच्या ह्याला मला एक ॲड करायचं होतं, ठीक आहे बोलू का आत्ताच? हां, तर कॅरेक्टर्सची अशी गंमत आहे की गंमत असली पाहिजे नाही आहे ती फिल्म बघितल्यावर कळेल ना तुम्हाला. तर गंमत अशी की लोक लगेच रिलेट करतील त्या कॅरेक्टर्सना, कारण जे मेन 3 बेसिकली आपण 3 म्हणू ज्यांच्यापासून स्टोरी चालू होते असे 3 जे मी, शशी आणि अक्षय आहोत, तर ते खूप रिलेट होतील लोकांना, कारण की ते कॉलेज गोईंग आहेत आणि जे कॉलेज गोईंग ऑडियन्स येईल ते पटकन बोलेल की रे हा त्याच्यावर काय, अरे आपल्या किंवा हा मीच आहे असं. हे जे 3 तर ते गंमत आता रिव्हील होते गंमत, तर ते पटकन आणि अजय सरने आम्हाला पकडलं, अरे भाई क्या कर रहे हैं? नहीं सर घूमने, अरे आजा यार. अरे मी तर कॉल केलाय, मला काय बोलू? सगळं साला गंमत कट करा. तर ह्याच्यात काही गंमत नव्हती आणि आम्हाला फसवलेलं आहे, कम्प्लीट फसवलेलं आहे. तुझी गंमत सांग, तुला पकडल्यानंतर काय? हा सिनेमाच्या दरम्यान एक सॉलिड झालं होतं की माझा अंत जो होतो तो पोलीस स्टेशनमध्ये होतो आणि मला प्रचंड फटकवण्यात येतं टायरमध्ये घालून, आणि मला वाटतं की ही खरी सुपारी दिग्दर्शकांनी दिली होती आणि मला खरं मारण्यात आलेलं आहे. सर का असं तुम्ही माझ्याबरोबर वागलात प्लीज? ऑल टाइम 3 वाजता आलेलाच ना. जब कुशल 10 बजे बोल के 3 बजे आया था तो हम लोग प्रोड्यूसर्स और डायरेक्टर का मीटिंग हो गया, तो हम लोग ने डिसाइड किया कि हा ॲक्टर फारच माजला आहे, याला फटके वाजले पाहिजे. तो हम लोग ने आर्ट डायरेक्टर को बोला कि जो बेल्ट आता है मारने के टाइम वो सॉफ्ट बेल्ट मत लाओ, पुलिस का असली बेल्ट लेके आओ. बट थैंक्स टू कुशल, उसने एक्चुअल बेल्ट था, उससे बेयर बैक के ऊपर भी मार खा के लिया और वो सीन जबरदस्त किया है. आई थैंक कुशल फॉर दैट बेसिक. मला वाटतं याचं उत्तर भाऊ सांग. बघा परिस्थितीने आम्हाला मारलेला आहेच, इसने भी हमको मारा, उसने भी हमको मारा, इस गम को मार डालो. तर मार खाण्याचे अनुभव आता मी काय सांगावेत, माझे तसे थोडेफार आहेत, माझ्यासोबत सिनियर आहेत मार खाणारे. भाऊ कदम सांगतील की सर कसं वाबाडे उडतात घरी, काय होतं, कसं मार खाता तुम्ही. ते तू नाही का ते चपलेने मार खाल्ला तर ते मला सांग. नाही मी मार शब्दांचा खातो, असा पट्ट्यांचा नाही खायला मिळत. हो अरे पट्ट्या पण खरं एक सीन होतं जेडी ब्रिजवरचं, धावायचं होतं, आम्हाला पाठलाग चालू होतो आपला दत्ताजी आणि मी, आणि त्या ह्याच्यात रात्री मला वाटतं 2 वाजले होते बहुतेक शॉट सुरू व्हायला, आणि तेव्हा आम्ही वेड्यासारखे धावत होतो, खूप टेक होत होते, म्हणजे कधी चालायची सवय नाही तर धावायची कुठून, त्यामुळे ते पहिल्यांदा तिकडे धावलो. तो काय दमछाक झाला, पण नंतर वाटलं अरे धावायला पाहिजे रे, खूप दम लागतो आपल्याला, आणि धमाल आली तो सीन करताना, कारण सकाळ जशी होत गेली तशी लोक आणि गर्दी वाढायला लागली होती. सगळं वातावरण 5-5:30 तरी झाले पॅकअपला, पण मजा आली काम करताना, खूप एन्जॉय केलं. माझ्याबरोबर ना 2 लहान मुलं होती अजय फिल्ममध्ये, तर त्यातला जो सगळ्यात छोटा होता तो, तू ॲक्शन म्हणेपर्यंत बरा असायचा रे, तू ॲक्शन म्हटल्यावर तो रडायला लागायचा आणि ते मला भोगायला लागायचं. तर काय होतं म्हणजे तू त्याला घाबरवलं होतंस का तुझ्या आवाजाला घाबरायचा तो? तो पण रडायचा असंच, आणि मी पण रडत असो. नहीं हाँ वो तो मुझे पता नहीं, बट भाऊ सर का एक कमिटमेंट का किस्सा एक्चुअली किसी ने अभी तक शेयर नहीं किया है. मैं सच में इसको बोलना चाहता हूँ यहाँ पे कि हम लोग ओमकारेश्वर टेम्पल पे शूट कर रहे थे और रात को 2:30 बजे का सीन था. उसमें शशांक शेंडे जो हैं, जो दत्त्या भाऊ का जिन्होंने रोल किया है, वो रास्कर के ऊपर सुसु कर देते हैं. तो सुसु करते हैं तो सुसु तो नेचुरल नहीं कर सकते, तो एक बॉटल दिया गया था उनको, उससे सुसु करने का था उनको भाऊ सर के पैंट के ऊपर.
तो क्या था, जितने एक बार सुसु करते थे, अगर वो टेक बराबर नहीं हुआ तो वापस से आपको वो टेक लेना है, बट वो टेक के लिए आपको पैंट भीगी नहीं चाहिए, नॉर्मल चाहिए थी बेसिकली। बट गलती से हमारे पास उस दिन एक ही पैंट लेके आए थे हम भाऊ सर की, तो भाऊ सर वहाँ से हर शॉट हम लोग ने ऐसा 60 टेक लिया उसका, और एक ही पैंट थी, और हमारा जो बेस था वो वहाँ से करीब 500 मीटर दूर था। तो हर सुसु का टेक रॉन्ग होने के बाद भाऊ सर भाग के जाते थे 500 मीटर दूर, वहाँ पे उनकी पैंट उतारी जाती थी, उसकी इस्त्री की जाती थी, वापस भाऊ सर पहन के वापस आते थे, फिर से शॉट देते। ये 7 बार हुआ, और उस आदमी ने कभी नहीं कंप्लेन किया। रात को 2:30 बजे जनवरी में हम लोग ये शूट कर रहे थे। ये कमिटमेंट लेवल के एक्टर्स मुझे मिले हैं, इसके लिए फिल्म ऐसी बनी हुई है। थँक यू ऑल। मला वाटतं की भाऊ आता तरी सुधर, काम बरं कर, लोक आपले कपडे काढायला लागले. तुझा जलवा जीव झाला पिसा, तुझी कातिल लदा मन झालं फिदा. तुझा जलवा असा जीव झाला पिसा, तुझी कातिल लदा मन झालं फिदा. तुझी जालिम नजर झालं घाया जिगर, तुझी जालिम नजर झालं घाया जिगर. गेम केलास पाहून मोका. सोनू बाबू जानू माझे सोनू, तुझा डाव धोका, 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 तुझा डाव धोका. ऐका, येत्या 23 तारखेला आमची फिल्म येते, तर तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. लूज नाही येते का लगीन करायला दारा का. यू कॉल गन, आय कॉल गो बॅक, नो मनी. अमोल सांगितलं होतं या साल्यांना. हे दत्त्या बाहेर आहे ना, माझी ट्रेन चुकत. माझ्या बायकोला एसटी लागती. अगं बाबू, अरे लागती म्हणजे ती ओकती, मग माझी लागती. पोलीस को फोन करताय. माझ्या जागी असतास ना तर तुला कळलं असतं. तो आता जी वाट लावून घेऊ. मला सगळंच माहित आहे. खूप गिल्टी फील व्हायला लागलं रे आता. हे सगळं ह्या चिपोस मुळे झालेलं आहे. तू गर्लफ्रेंड काय फ्रेंड व्हायच्या तरी लायकीची आहेस का. तरी मी माझ्या बाबाला सांगत होते, असल्या पांडूच्या गळ्यात मला बांधू नका. तुम्ही ना माणूस म्हणून घ्यायचं लायकीचं नाही. दोन्ही क्या वो हो गया सेबुरिया क्या. जवानीचं जे लक्षण नेटवर आहे तेच साफ करता करता म्हातारा होणाऱ्या खरंच मला चाललो असं वाटून राहिलं. बनवतो तुझा या आईची ग्रँड फुल पैसा वसूल.